नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण 1991च्या नवीन आर्थिक धोरणाचा अभ्यास केला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 1991 नंतरच्या बँकिंग क्षेत्रातील झालेल्या सुधारणांचा अभ्यास करणार आहोत. हा सुधारणांचा अभ्यास करत असताना आपल्याला या बोर्डवरती दिसून येते की जवळपास 10 प्रकारच्या सुधारणा त्यामध्ये घडून आलेल्या आहेत आणि त्यांचा सखोल अभ्यास आज आपल्याला या ठिकाणी करावयाचा आहे. भारत सरकारनं 1991 मध्ये आपल्याला असं दिसून येईल की या बँकिंग क्षेत्राची पुनर्रचना करण्याच्या दृष्टिकोनातून एम नरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आणि या समितीनं आपले 2 अहवाल 1992 साली भारत सरकारला दिले आणि या अहवालात ज्या समितीनं सुधारणा सुचवलेल्या आहेत त्याच सुचवलेल्या सुधारणा ज्या आहेत त्या भारत सरकारने स्वीकारल्या आणि म्हणून ज्या समितीनं सुचवलेल्या सुधारणा की ज्या आज बँकिंग क्षेत्रात असं झालेल्या आपल्याला दिसून येतात त्याचा खरं आपल्याला सखोल अभ्यास करावयाचा आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकिंग क्षेत्राची पुनर्रचना होणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि म्हणून बँकिंग क्षेत्रामध्ये पुनर्रचना करत असताना नरसिंह समितीनं असं सांगितलं की राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा 3-4 बँका असल्या पाहिजेत आणि ह्या 3-4 बँका असत असताना स्टेट बँक आणि त्याच्या संलग्न बँका आहेत याच्या व्यतिरिक्त राष्ट्रीय पातळीवरती कार्य करणाऱ्या सुद्धा 3-4 बँका स्थापन कराव्यात. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विकासासाठी सुद्धा प्रादेशिक ग्रामीण बँकांची जास्तीत जास्त निर्मिती करावी हा एक विचार नरसिंह समितीनं सुचवला आणि तो सरकारनं स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. दुसरा मुद्दा जर आपण या ठिकाणी बघितला तर बँकांमध्ये एक निकोप स्पर्धा वाढवण्यासाठीचे उपाय योजले गेले. मग आपल्याला असं दिसून येईल की ठेवी स्वीकारणं असेल किंवा कर्जांचं वितरण करणं असेल यांच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जास्तीत जास्त बँकांनी त्यामध्ये सहभागी व्हावं आणि खाजगी बँका आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका यांच्यामध्ये एक निकोप स्पर्धा व्हावी या दृष्टिकोनातून उपाय योजलेले आपल्याला दिसतात की बँकांकडे जो ठेवी जमा होतात त्या ठेवीचा वापर बँकांनी जास्तीत जास्त कर्ज पुरवठ्यासाठी करावा. त्यामुळं अर्थव्यवस्थेतील जी वित्तीय गरज आहे ही वित्तीय गरज आपल्याला असं दिसून येईल की या बँकांच्या माध्यमातून पूर्ण व्हावी आणि त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी क्षेत्रातील बँका यांच्यामध्ये स्पर्धा वाढल्यामुळं साहजिकच व्याजदरावरचे सुद्धा नियंत्रण आपोआप निर्माण होतील. याही दृष्टिकोनातून या समितीनं आपल्या अहवालामध्ये नमूद केलेलं आपल्याला दिसून येतं. तिसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे आपल्याला असं दिसून येते की भांडवली पाया जो आहे हा भांडवली पाया मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं दिसून येईल की या नरसिंह समितीने सुचवलेला आहे. ज्या व्यापारी बँका आहेत त्यांनी भांडवली पाया मजबूत करावा आणि यासाठी त्यांनी आपल्या असणाऱ्या किमान आवश्यक भांडवल प्रमाण निर्धारित करावं आणि खुल्या बाजारात जाऊन आपल्याला असं दिसून येईल की भागभांडवलाची विक्री करावी आणि त्या दृष्टिकोनातून भांडवल जमा करावं आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की मार्च 2000 पर्यंत बँकांनी आपल्या असणाऱ्या भांडवली गरजेची अट जी आहे ती पूर्ण करून घ्यावी असंही या असणाऱ्या उपायामध्ये सुचवलेलं आहे. चौथा महत्त्वाचा बाजू जर आपण बघितली तर उत्पन्न न देणारी जिंदगी जी आहे त्याचं प्रमाण कमी करावं असंही यामध्ये दर्शवलं गेलं कारण त्यामुळे बँका बऱ्याचशा तोट्यात जात होत्या आणि म्हणून आपल्याला असं दिसून येईल की जी काही वसूल न होणारी कर्ज होती किंवा आपल्याला असं दिसून येईल की ज्या जिंदगीतून बँकांना उत्पन्न मिळत नव्हतं असे जे उत्पन्न न देणारी जिंदगी आहे याचं प्रमाण हे कमी करणं महत्त्वाचं होतं आणि असं आपल्याला असं दिसून येईल की सुमारे 20% इतकं प्रमाण होतं ते कमी करणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्या संदर्भातले सुद्धा एक बदल बँकांनी घडवून आणावा आणि उत्पन्न न देणारी जिंदगी जी आहे ती आपल्याला असं दिसून येईल की कमीत कमी करून ती शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट सुद्धा यामध्ये बँकांना ठरवून देण्यात आलं. त्याचबरोबर 5वा जो मुद्दा आहे इथं आपण बघितलं तर न वसूल होणारी जी कर्ज आहे त्या कर्जांचं प्रमाण जे आहे ते कमी करावं
आता आपल्याला असं दिसून येईल की बँकामध्ये दोन प्रकारची कर्ज असलेले आपल्याला दिसतात. एक वसूल होणारं कर्ज असतं, एक न वसूल होणारं कर्ज असतं. आणि त्यामुळं जी कर्ज वसूल होत नाहीये अशी कर्ज माफ करून पुढे अशी कर्ज वितरित करताना काळजी घ्यावी आणि आपल्याला असं दिसून येईल की वसूल होणाऱ्या कर्जासाठीच कर्ज उपलब्ध करून द्यावी असंही या असणाऱ्या समितीनं सुचवलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की 6वा मुद्दा जो आहे, व्यापारी बँकावरील पर्यवेक्षण करणारे मंडळ स्थापन करावं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर व्यापारी बँकाने आपल्या खर्चाचं प्रमाण जे आहे हे खर्चाचं प्रमाण कमी करावं आणि हे खर्च कमी करत असताना आधुनिक जी टेक्नॉलॉजी आहे, आधुनिक जे तंत्रज्ञान आहे हे बँकांनी स्वीकारलं पाहिजे. आज आपण बघतो आहे की ATM कार्ड सारखं आलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरन्स सारख्या सिस्टीम्स आलेल्या आहेत, कोर बँकिंग आलेलं आहे आणि हे जे आधुनिक तंत्र जे बँकांच्या मध्ये किंवा व्यापारी बँकांच्या मध्ये आलं ते आपल्याला असं दिसून येईल की 1991 नंतरच आलं. कारण या समितीनं असं सुचवलं की एका बाजूला तुम्ही आपल्याला असं दिसून येईल की बँकांचा खर्च जो आहे तो खर्च कमी केला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला बँकांचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. आणि हे वाढवत असताना आपल्याला असं दिसून येईल की खर्चाला जर घालायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर थोडंसं पेपरलेस किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त आपल्याला असं दिसून येईल की बँकिंग सेवा लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर या ATMच्या माध्यमातून आता 24x7 अशा प्रकारच्या बँकिंग सेवा उपलब्ध असलेल्या आपल्याला दिसतात आणि त्याचा फायदाही बँकांना मिळतोय, लोकांनाही त्यांची गरज भागली जाते आणि बँकांचंही कार्य आपल्याला असं दिसून येईल की आधुनिक तंत्रांच्या नुसार करणं सुलभ होत चाललेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला असं दिसेल की 7वा जो मुद्दा आहे तो 7वा मुद्दा आपल्याला असं दिसतो की कमकुवत बँकांचे पुनर्जीवन व पुनर्बांधणी. ज्या बँका आपल्याला असं दिसून येईल की थोड्याशा तोट्यात आहेत अशा बँकांना मदत करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असलेली आपल्याला दिसते. कारण त्यांची उत्पन्न न देणारी जिंदगी जी आहे किंवा उत्पन्न न देणारे आपल्याला असं दिसून येईल की असेट जी आहे ती जवळपास 24.8%. एकंदरीत आपण जर बघितलं तर बँकांच्या मध्ये जी जिंदगी आहे की जी वसूल न होणारी आहे असं प्रमाण जे आहे ते 24.8% असलेलं आपल्याला दिसून येतं आणि हे प्रमाण कमीत कमी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि यासाठी बँकांनी पुनर्रचना करणं आवश्यक गोष्ट असलेलं समितीनं सांगितलं. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून की अशा बँकांचं अंदाजपत्रकातून मदत निधी जो आहे हा निधी सरकारनं या बँकांना द्यावा असंही सूचित केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला 8वा मुद्दा जो विचारात घ्यायचा आहे की वैधानिक रोखता प्रमाण व रोख रक्कम राखीव प्रमाणात बदल. वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे कायदेशीररित्या बँकांना रोख रक्कम जी ठेवावी लागते त्या रोख रकमेचं असणारं प्रमाण म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे बँकांना सुद्धा काही वैधानिक रोखता रक्कम ठेवावी लागते आणि हे प्रमाण जे होतं ते 38.5% 1996 साली आपल्याला असं दिसून येईल की हे प्रमाण जवळपास 25% कमी करण्यात आलं. म्हणजे जे प्रमाण 1996 पूर्वी 38.5% होतं ते मात्र 1996 नंतर मात्र 25% कमी करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसून येईल की रोख रक्कम जी आहे ही रोख रक्कम प्रमाण सुद्धा 5% कमी करण्यात आले. त्यामुळं एक फायदा आपल्याला असं दिसून येतं की बँकांचा झाला की त्यांचं जी रोख रक्कम राखीव प्रमाण आहे ते प्रमाण आपल्याला असं दिसून येईल की जवळपास 8,000 कोटीपासून ते 14,000 कोटीपर्यंत वाढलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळं बँकांच्याकडे असणारा निधी वाढल्यामुळं बँकांना कर्ज पुरवठा करणं विविध कारणासाठी सहज सुलभ होऊ लागलं. लोकांनाही आपल्याला असं दिसून येईल की कर्ज घेणं किंवा त्यांच्या गरजेइतकं कर्ज त्यांना उपलब्ध होणं हेही शक्य झालं. त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की अर्थव्यवस्थेला एक प्रकारची गतिमानता प्राप्त झाली. 9वा मुद्दा जो आहे तो आपल्याला असं दिसून येईल की व्याजावरील नियंत्रण दूर करणे. आता वास्तविकता आपल्याला असं दिसून येईल की ठेवीच्या संदर्भात असणारे व्याजदर आणि कर्जाच्या स्वरूपाचे व्याजदर हे RBI कडून नियंत्रित केले जातात. परंतु बँकांनाच याबाबतची असणारी सूट देण्यात यावी आणि म्हणून आपल्याला असं दिसून येईल की नरसी समितीनं असं सुचवलं की कर्जावरील व्याजदरांच्या बाबतीत बँका नियंत्रणाचा जो भाग आहे त्याचा विपरीत परिणाम बँकांच्या प्रगतीवरती होत असतो.
आणि म्हणून आपल्याला असं दिसून येईल की ठेवीवरती आणि कर्जावरच्या व्याजदर जे आहे हे व्याजदर निश्चित करण्याचे अधिकारच बँकांना दिल्या गेल्यामुळं आणि आपल्याला असं दिसून येईल की अल्पकालीन आणि मध्यमकालीन कर्जाच्या व्याजदराचे सुद्धा अधिकार बँकांना मिळाल्यामुळं त्यांना कर्ज देणं किंवा आपल्या असणाऱ्या आर्थिक कृतीनुसार कर्ज पुरवठा करणं आणि त्याचा व्याजदर आकारणं कमीत कमी व्याजदरामध्ये आपल्याला असे दिसून येईल की जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून बँका प्रयत्न करू लागल्या आणि त्यामुळे एक बँक विकास जो आपण म्हणतो किंवा बँकांची प्रगती ज्याला आपण म्हणतो ती जास्तीत जास्त वाढलेली आपल्याला लक्षात येते. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की प्राधान्य क्षेत्राला कर्ज पुरवठा सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर बँकामध्ये प्राधान्य क्षेत्राला कर्ज पुरवठा जास्तीत जास्त द्यावा. आता प्राधान्य क्षेत्र म्हणजे काय? शेती संलग्न व्यवसाय असतील, ग्रामीण भागातील महत्त्वपूर्ण उद्योगधंदे असतील, हे सर्व प्राधान्य क्षेत्रामध्ये येतात आणि म्हणून या प्राधान्य क्षेत्राला सुद्धा एक लक्षात घ्या की वित्त पुरवठ्याची गरज होते आणि म्हणून त्यांना की ज्याच्यातून आपल्याला असं दिसून येईल की वसूल होणारे कर्ज आहेत अशा प्रकारची कर्ज प्राधान्य क्षेत्राला सुद्धा जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत असंही याच्यामध्ये ठरवण्यात आलं किंवा असाही एक शिफारस त्या समितीने केली आणि या सर्वच्या सर्व आपण बघितल्या तर एक बँकिंग क्षेत्रातील पुनर्रचनेपासून ते प्राधान्य क्षेत्रातील करण्यात येणाऱ्या कर्ज पुरवठ्यापर्यंतच्या सर्व शिफारशी सरकारने स्वीकारल्या आणि एक बँकांच्या मध्ये क्रांती घडून आलेली आपल्याला दिसते आणि त्यामुळं आज त्या बँकांच्या शाखा वाढलेल्या आपल्याला दिसतात किंवा कर्ज पुरवठ्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं, ठेवी गोळा करण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं किंवा बँका एक सक्षमतेकडे निघालेल्या आपल्याला दिसतात. त्या म्हणजे 1991 नंतरच्या केलेल्या सुधारणांचा खऱ्या अर्थानं परिपाकच होय. आणि यानंतर आपल्याला विचार करायचा आहे ते म्हणजे 1991 नंतरच्या भांडवली बाजारातील सुधारणा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण मगाशीच 1991 नंतरच्या बँकिंग क्षेत्रातील सुधारणा अभ्यासल्या की त्या आपल्याला असं दिसून येतं की तत्कालीन असणारी नरसिंह समिती आणि नरसिंह समितीने केलेल्या शिफारसी आणि त्याच्या आधारावरती सरकारनं बँकिंग क्षेत्रात आणलेल्या नवनवीन सुधारणा मग तंत्रज्ञानाच्या स्वरूपात असू दे, बँकांच्या पुनर्रचनाच्या संदर्भात असू दे किंवा आपल्याला असं दिसून येईल की प्राधान्य क्षेत्राच्या संदर्भात असू दे, त्याचा उहापोह आपण मगाशीच केलेला आहे. आज या ठिकाणी मात्र 1991 नंतरच्या भांडवली बाजारातील ज्या सुधारणा आहेत त्या भांडवली बाजारातील सुधारणांचा खऱ्या अर्थानं आपल्याला अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी आपण या बोर्डवरती पाहता की जवळपास 10-11 सुधारणा या भांडवली बाजारामध्ये ही केलेल्या आपल्याला दिसून येतात. पूर्वी भांडवली बाजारामध्ये आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला पाय ठेवणं सुद्धा अवघड होतं, ते आज आपल्याला घरातच बसून भांडवली बाजाराचे व्यवहार करता येण्या इतकी परिस्थिती निर्माण झाली. त्याचं कारण म्हणजे 1991 नंतरच्या भांडवली बाजारातील झालेल्या सुधारणा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याचा आपल्याला साकल्यानं अभ्यास करावायचा आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर या भांडवली बाजारामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली सुधारणा जी केली ती पहिली सुधारणा म्हणजे भांडवली बाजाराचं निर्गमन नियंत्रण जे आहे ते निर्गमन नियंत्रण रद्द करण्यात आले. वास्तविकता भारतामध्ये आपल्याला असं दिसून येईल की 1947 साली एक कायदा कॅपिटल इश्यूच्या संदर्भात करण्यात आलेला होता आणि या कायद्याला अधीन राहूनच आपल्याला असं दिसून येईल की कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यू ही संस्था काम करत होती. परंतु नरसिंह समितीनं ज्या बँकिंग क्षेत्रातील सुधारणा सुचवल्या त्याच वेळी सरकारला असा एक सल्ला दिला किंवा अशी एक सुधारणा सुचवली की या असणाऱ्या दी कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यू जी संस्था आहे ती रद्द करावी आणि त्याच्याऐवजी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीची स्थापना करावी. आणि आपल्याला असं दिसून येईल की भारत सरकारनं ती सुद्धा शिफारस स्वीकारली आणि कॅपिटल मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की 1947चा जो दी कॅपिटल इश्यू ॲक्ट होता तो रद्द झाला आणि त्याच्याबरोबरच आपल्याला असं दिसेल की जे दी कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यू ही जी संस्था होती ती रद्द झाली आणि सगळा कारभार जो आहे तो सेबीच्या माध्यमातून होऊ लागला. त्यामुळं या भांडवलाच्या असणाऱ्या विक्रीवरती कोणत्याही प्रकारचं आता नियंत्रण राहिलं नाही. त्यामुळं भांडवली बाजारामध्ये भांडवलाची खरेदी विक्री सहजपणे होत असलेली आपल्याला दिसून येते.
दुसरा मुद्दा आपण जर बघितला तर या असणाऱ्या कॅपिटल मार्केट मध्ये ज्या सुधारणा घडल्या त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची जर सुधारणा कोणती असेल तर ती सेबीची स्थापना. वास्तविकता 1988 साली भारत सरकारनं स्वायत्त मंडळ निर्माण केलं होतं आणि या स्वायत्त मंडळालाच आपल्याला असं दिसून येईल की एक चांगलं मूर्त स्वरूप देऊन 1992 मध्ये सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना केली गेली. आणि ही सेबीची आपल्याला असं दिसून की सेबी ही जी आहे ती भांडवली बाजारामधली सर्वोच्च संस्था आहे की ज्याच्यावरती भांडवली बाजाराचं परिपूर्ण नियंत्रण असतं किंवा भांडवली बाजारावरती परिपूर्ण नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. मग कंपन्यांना लागणारं भागभांडवलांची उपलब्धता करून देणं आणि त्यांचे जे काही शेअर्स असतील, भागभांडवल असतील किंवा आपल्याला असं दिसून येईल की कर्जरोखे असतील, हे मात्र सेबीच्या संमतीशिवाय त्याची खरेदी विक्री करता येत नाही. त्यामुळं भांडवली बाजारावरती एक नियंत्रण ठेवणारी स्वतंत्र अशी एक व्यवस्था निर्माण झालेली आपल्याला दिसते. त्यामुळं गुंतवणूकदारांचं असेल, त्याचबरोबर उद्योजकांचं असेल, ग्राहकांचं असेल, या सर्वांच्या हिताचं संरक्षण हे सेबीच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर सेबीचं आणखीन एक महत्त्व आपल्याला असं दिसून येईल की सगळे व्यवहार आजकाल सेबीच्या ऑनलाईन होत असल्यामुळं ट्रेडिंगचे की त्याच्यामध्ये पारदर्शकपणा आला, कोणत्याही प्रकारचा घोटाळा त्याच्यामध्ये होण्याची शक्यता आता राहिली नाही आणि त्यामुळे एक ट्रान्सपरंट आपण म्हणतो एक पारदर्शी भांडवली बाजारातला कारभार जो आहे तो सेबीच्या माध्यमातून होत असलेला आपल्याला दिसतं. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण होतं, कंपन्यांना भागभांडवल उपलब्ध होत असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे एक स्वतंत्र व्यवस्था या असणाऱ्या 1991 नंतरच्या सुधारणामध्ये आपल्याला झालेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक गोष्ट घडली ती म्हणजे 1992 साली नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली. आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना म्हणजे राष्ट्रीय आपल्याला असं दिसून येईल की शेअर बाजाराची स्थापना झाली. पण ही स्थापना जरी 1992ला झालेली असली तरी सुद्धा तिचं कार्यक्षेत्र जे आहे तिचं कार्यक्षेत्र मात्र 1994 पासून सुरू झालं आणि त्यामुळं राष्ट्रीय पातळीवरती अशा पद्धतीची शेअर्सची भागभांडवलाची खरेदी विक्री ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून होऊ लागली. त्यामुळं अनेक उद्योजकांना, व्यावसायिकांना भागभांडवल उपलब्ध करून देणं, त्यांचे असणारे शेअर्स विकणं, त्यांचे असणारे भाग विकणं किंवा त्यांचे असणारे कर्जरोखे विकणं आणि हे एक अधिकृत संस्था अस्तित्वात आल्यामुळं साहजिकच आपल्याला असं दिसून येईल की कंपन्यांना सुद्धा भागभांडवल गोळा करणं सहज सोपं झालं आणि त्यामुळं भारतातील असणाऱ्या गुंतवणुका ज्या आहेत त्या भारतातील गुंतवणुका वाढत गेलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्याचबरोबर या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून सगळे व्यवहार होत असल्यामुळं आणि याच्यावरती सेबीचं नियंत्रण असल्यामुळं कुठेही आपली फसवणूक होत नसलेली आपल्याला दिसते. कारण राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजचा जो कारभार आहे तो सुद्धा तितकाच पारदर्शी आणि विश्वासार्ह असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की चौथी गोष्ट म्हणजे ओव्हर दी एक्सचेंज काउंटर जे आहे म्हणजे जे आपल्याला असं दिसून येईल की ओव्हर दी एक्सचेंज काउंटर ऑफ इंडिया याची जी स्थापना झाली याच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येईल की जास्तीत जास्त भागभांडवल कसं कंपन्यांना उपलब्ध होईल. कारण अनेक कंपन्या नवनवीन असतात, त्यांना भागभांडवल गोळा करताना अडचणी येत असतात आणि त्यामुळं अशांना भागभांडवल कमी पडू नये म्हणून आपल्याला असं दिसून येईल की ओव्हर दी काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया हे काम करत असलेले आपल्याला दिसते की किमान शर्ती व स्वस्त भांडवल पुरवठा यांच्या माध्यमातून होत असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर ज्या उद्योग संस्थांची किंवा कंपनीची अधिकृत नोंदणी झालेली आहे अशांना सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की भागभांडवल पुरवठ्यामध्ये याचा सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं जास्तीत जास्त व्यवहार जे आहेत ते जलद गतीनं व्हावेत, कंपन्यांना वित्तपुरवठा जलद गतीनं व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न होत असलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाचवा जो मुद्दा आहे तो ग्राहकाच्या हिताचं संरक्षण करणं. एकंदरीत आपण जर बघितलं तर नवीन जे भागभांडवल आहे ते विक्रेत्यांना आणि ग्राहकांना त्यांच्या असणाऱ्या हिताचं संरक्षण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला असं दिसून येईल की जास्तीत जास्त व्यवहार जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीनं, ट्रान्सपरंट पद्धतीनं आणि त्याचबरोबर ग्राहकाला सुद्धा आपले पैसे कुठं गुंतवले गेलेत, कुठल्या कंपनीच्या शेअर्समध्ये आहेत, कोणत्या कर्जरोख्यामध्ये आहेत, कोणत्या भागभांडवलामध्ये आहेत हे घर बसल्या सुद्धा कळण्याची व्यवस्था ही त्याच्यामध्ये निर्माण झाली
ग्राहक स्वतःही त्याच्यामध्ये व्यवहार करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की इतरही असणाऱ्या संस्थांची मदत घेऊन, मार्गदर्शन घेऊन याच्यामध्ये गुंतवणुका करत असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे ग्राहकांचं एक प्रकारचं चांगलं संरक्षण जे आहे ते या असणाऱ्या भांडवली बाजारामध्ये होत असल्यामुळं जास्तीत जास्त अलीकडच्या काळामध्ये भारतातील लोक सुद्धा या शेअर बाजारामध्ये किंवा आपल्याला असं दिसतं की भांडवली बाजारामध्ये येऊन गुंतवणुका करत असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे अलीकडच्या काळात यातील गुंतवणुकाचा जो दर आहे तो वाढत जात असलेला आपल्याला दिसतो. सहावा मुद्दा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा ऑनलाईन ट्रेडिंग जे आहे ते ऑनलाईन ट्रेडिंग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपण बघतोय की आपल्याकडे सुद्धा फारसा वेळ नाही आहे आणि कुठेतरी कागदपत्र जमा करणं आणि त्याच्यानंतर आपल्याला एखादा शेअर्स खरेदी केल्यानंतर तो कागद येणं, तो खरा आहे की खोटा आहे हे तपासून बघणं, याच्यासाठी आपल्याला असं दिसून येईल की प्रत्येक व्यक्तीकडे आता तेवढा पुरेसा वेळ नाही आहे. त्यामुळं आपल्याला असं दिसून की वेळ आणि पैशाची बचत, मग त्या कागदासाठी पैसे द्या वगैरे, यामध्ये ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे आपलाही आणि उद्योजकांचा आहे, म्हणजे ग्राहकांचा आहे आणि उद्योजकांचा आहे, की त्यामध्ये आपला वेळ आणि पैसा सगळ्यात महत्त्वाचं कमी लागत असलेला आपल्याला दिसतोय. कमी वेळामध्ये आपण पैसा गुंतवतोय आणि त्याचमुळं आपल्याला हे व्यवहार जलद गतीनं पूर्ण करता येणं शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर सातवा मुद्दा जो आहे की प्रतिभूती ठेव पद्धती जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे, की ज्याला आपण असं म्हणतो की सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे ती सिक्युरिटी डिपॉझिट जे ठेवावे लागतात तिची पद्धती सुद्धा सोपी केलेली आहे. कारण ती सेबीच्या माध्यमातूनच आपल्याला असं दिसून येईल की ठेवली जात असलेली आपल्याला दिसते आणि त्यामुळं या असणारे डेमॉन्स्ट्रेशन्स अकाउंट ज्याला आपण म्हणतो, हे डेमॉन्स्ट्रेशन्स अकाउंट जे आहे ते त्याच्यामध्ये पैसे आपल्याला ठेवावे लागतात किंवा प्रतिभूती ठेव त्याच्यामध्ये ठेवली जात असलेली उद्योजकाकडून वगैरे दिसते. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर NSDL आणि आपल्याला असं दिसून येईल की DSL या दोन संस्था याच्यामध्ये कार्यरत असलेल्या आपल्याला दिसतात. साधं उदाहरण तुम्हाला देतो. तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये किंवा एखाद्या शेअर्समध्ये पैसे जर गुंतवले तर आपल्याला असं दिसून येईल की या NSDL कडून किंवा आपल्याला असं दिसेल की CDSL कडून आपल्याला मेसेजेस येतात, आपल्या असणाऱ्या आपल्याला मेल केले जातात की तुमची गुंतवणूक इतकी आहे, तिची रक्कम इतकी झाली, इतक्या रकमेची गुंतवणूक आहे, इतका प्रॉफिट झाला, इतका लॉस झाला. त्यामुळे या संस्था आपल्याला मार्गदर्शन करत असलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की रोलिंग सेटलमेंट आहे, की अडजस्टमेंट आपल्याला बऱ्याच वेळा करावी लागतात. की रोलिंग सेटलमेंट म्हणताना व्यवहार जे आहेत त्या व्यवहार होण्याला जर जास्त कालावधी लागत असेल तर मात्र आपल्याला असं दिसून येतं की बऱ्याचशाच अडचणी किंवा अडथळे येत असतात. परंतु हे व्यवहार जर आपल्याला असं दिसेल की कमी वेळामध्ये जर होत असतील तर आपण ते करायला तयार होत असतो. आणि म्हणून ट्रेडिंग+2, ट्रेडिंग+3 डेज अशा पद्धतीची रोलिंग सेटलमेंट पद्धती आल्यामुळं आपले व्यवहार जे आहेत ते 2 किंवा 3 दिवसामध्येच होत असलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की 9वा मुद्दा जो आहे की गुंतवणूकदारांच्या संरक्षणाबाबतचे उपाय, की 1 ऑक्टोबर 2001 मध्ये आपल्याला असं दिसून येईल की ग्राहकांना शिक्षण व संरक्षण या दृष्टिकोनातून आपल्याला असं दिसेल की निधीची स्थापना करण्यात आली, की ज्यांनी बाबा आपला पैसा गुंतवलेला आहे, ज्याची 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत गुंतवणुकीला, अशा गुंतवणुकीमधून जे उत्पन्न मिळतं ते गुंतवणूकदाराचे असणारं संरक्षण व त्याचं शिक्षण यासाठी त्याचा उपयोग केला जात असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की जागतिक भांडवलामध्ये सहभाग. आता भारतीय स्टॉक एक्सचेंज हा केवळ भारतापुरता जर मर्यादित राहिला नाही आहे तर आपल्याला असं दिसून येईल की जागतिक असणाऱ्या या भागभांडवलामध्ये सुद्धा आपण सहभागी झालेलो आहोत. त्याचबरोबर अमेरिकन डिपॉझिटरी जे आहेत त्याच्यामध्ये आपण रिसिप्ट म्हणजे अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्टमध्ये सहभागी आहोत, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्टमध्ये आपण सहभागी आहोत. अशा ज्या जागतिक पातळीवरच्या असणाऱ्या आपल्याला असं दिसून येईल की भागभांडवलाचा व्यवहार करणाऱ्या ज्या भांडवली संस्था आहेत या भांडवली संस्थांच्या मध्ये सुद्धा आपण सहभागी होत असलेलं आपल्याला दिसतं आणि त्या पद्धतीनं आपण भांडवली बाजार विकसित होत असलेला आपल्याला दिसतो. अलीकडच्या काळामध्ये आपल्या सर्वांनाच एक गोष्ट ऐकायला मिळते की सगळ्यात सुरक्षित ठेव जरी आहे आणि उत्पन्न मिळवून देणारी ठेव जी आहे ते म्हणजे म्युच्युअल फंड्स आहे.
आणि त्यामुळं वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या असणारे संस्था ह्या म्युच्युअल फंडांची खरेदी विक्री करत असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये आपल्याला असं दिसून की आपला पैसा एकतर सुरक्षित राहत असतो, कारण आपण भांडवली बाजारामध्ये शेअर मार्केटमध्ये जशी रिस्क आहे, कारण तो कधी वर जाईल कधी खाली होईल याच्या अंदाजावरती तो चालत असतो. परंतु म्युच्युअल फंडामध्ये आपण जर बघितलं तर आपण जर दीर्घकालीन गुंतवणुका केल्या तर त्याचे निश्चित पद्धतीनं फायदे होत असलेले आपल्याला दिसतात. आणि जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी लोक आता बँकापेक्षा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुका करतात, कारण बँकांच्या अलीकडच्या व्याजदर आपण बघितले तर त्या व्याजदरापेक्षा म्युच्युअल फंडातून मिळणारा जो परतावा आहे ते परतावे वाढत जात असलेले आपल्याला दिसतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून की अल्पकालीन, मध्यमकालीन, दीर्घकालीन अशा वेगवेगळ्या गुंतवणुकीचे सुद्धा स्वरूप त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. आणि त्यामुळं आपली गुंतवणूक आपण कशामध्ये करायची या दृष्टिकोनातून सुद्धा हे फंड घराणे ज्याला आपण म्हणतो हे फंड घराणे उपलब्ध असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळं लोकांना एक नवीन दालन, एक चांगल्या प्रकारचं सुरक्षित दालन, याच्यामध्ये रिस्क कमी आहे, धोका कमी आहे आणि आपल्याला परतावा मिळण्याची शाश्वती ज्याच्यामध्ये जास्त आहे. बँकापेक्षा आपल्याला जर जास्त पैसे थोडेसे मिळत असले तर आपल्याला असं दिसून येईल की म्युच्युअल फंडाशिवाय दुसरा चांगला कुठला मार्ग नाही. आणि म्हणून भांडवली बाजारामध्ये अलीकडच्या काळामध्ये सुद्धा म्युच्युअल फंडांचं महत्त्व वाढत चाललेलं आपल्याला दिसत आहे. हे जरी आपण सुधारणा या बोर्डवरती पाहत असलो हा करा, तर याशिवाय सुद्धा आपल्याला असं दिसून येतं की क्रेडिट रेटिंग एजन्सीज असलेल्या आपल्याला दिसतात. आपल्याला माहिती आहे की क्रेडिट रेटिंग एजन्सीज ज्या आहेत की तुम्हाला तुमचं असणारं क्रेडिट दर्शवत असलेले आपल्याला दिसतात की तुमचं क्रेडिट किती प्लस आहे किती मायनस आहे याच्यानुसारचं रेटिंग हे देत असलेलं आपल्याला दिसतात. मग 2 स्टार, 3 स्टार, 5 स्टार अशा पद्धतीचे रेटिंग्स सुद्धा दिलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर डिरेक्टिव्ह ट्रेडिंग जे आहे ते डिरेक्टिव्ह ट्रेडिंग्स होत असलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येतं की स्टॉक एक्सचेंज जे हे आहे संस्था आहे त्या स्टॉक एक्सचेंज कंपनीत रूपांतर केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर स्टॉक एक्सचेंज न म्हणता संयुक्त भांडवली संस्था जी आहे ती संयुक्त भांडवली संस्था याच्यामध्ये काम करत असते की ज्यामुळं भांडवली बाजाराचा जास्तीत जास्त विकास होईल आणि या भांडवली बाजारातून उद्योगधंद्यांना निधी जास्त उपलब्ध होईल. आणि या निधीच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येईल की भारतीय अर्थव्यवस्थेला एक प्रकारची बळकटी प्राप्त होईल, असं आपल्याला हे चित्र याच्यामध्ये दिसत असलेलं आपल्याला दिसतं. आणि यानंतर मात्र विमा क्षेत्रातील असणाऱ्या सुधारणांचा विचार आपण पुढे करणार आहोत.